जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. काल आलेलो तुम्ही गावाकडं. सकाळी 8:30 वाजता उठलो होतो. मम्मीने दिला होता मला आवाज, म्हणे खाली वरतून खाली आल्याला केला पहिले ब्रश. मम्मीला म्हणलं चहा टाक. मम्मीने टाकली ती चाय. म्हणलं एकदा स्वतःवर पण कॅमेरा फिरून घ्या. मी होतो इथं उभं. चहा वगैरे घेतली. तिथून आलो होतो मी बाहेर. म्हणलं थोडंसं ऊन खाऊ. उन्हात वगैरे बसलो. तेवढ्यात आला तो विष्णू म्हणे काय करतोय विषयी. म्हणलं काय नाही रे बाबा, बसलोय. म्हणलं तू पण बस. त्यानंतर तो पण थोडासा बसला. म्हणे आज जाणार आहे का. म्हणलं नाही. आंघोळ वगैरे करून घेतली, कारण की मला जायचं होतं दर्शन. गावाकडे आलो दर्शन नाही गेलो असं नाही झालं. आजी नेसत होती मेथीची भाजी. तिथून मी चाललो होतो आता मंदिराकडे दर्शनासाठी. हे आहे आमच्या गावातल्या रेणुका माताचं मंदिर. दर्शन वगैरे करून मी आलो होतो सर्व कोणाच्या दुकानाकडे. कोणाला म्हणे काय करतोय. म्हणलं काही नाही यार जायचं आहे. तिथून आलो होतो मित्राकडे. मित्र म्हणे क्रिकेट खेळायला जायचं. म्हणलं चला मला पण यायचं. तिथून आलो होतो आम्ही क्रिकेट खेळायला. कोणी येईल नव्हतं. त्यानंतर झाली होती मॅच चालू. हे सगळे बसलेले होते. या साईडने चालू होती. बॉलिंग वगैरे पाहत होते मस्त. मी पण उभं होतो. म्हणलं एकदा स्वतःवर पण कॅमेरा घेऊन घ्या. मला शनिवार असल्यामुळे मी तिथून आलेला केला फराळाचं. घरात जाणं चालू होती. कलरिंग ते काका करत होते काहीतरी बाहेर. म्हणलं मी काहीच ध्यान दिलं नाही. म्हणलं मला जायचं आहे. त्यानंतर मी गाडी आणि निघलो होतो तिकडे, कारण की मला जायचं होतं डेअरी उघडायला. डेअरीवर आलो 4:30 वाजता. डेअरी वगैरे उघडून घेतली. त्यानंतर 7:30 वाजता हे घालतो काउंटरपाशी धिंगाणा. म्हणलं काउंटरपाशी धिंगाणा नको घरी मागं व्हा. म्हणलं तेव्हा नाही तो होत. त्यानं म्हणलं होय. 10 वाजता डेअरी वगैरे बंद करून मी चाललो होतो आता घरी. आल्या प्रज्वलने घेतली ती माझी व्यायामची मॅट. म्हणलं प्रज्वल खराब होईल, खराब नको करू. नाही करत मामा. मी आलो होतो तिथून वरती. मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. फार झोप येत होती आज. जय जगन्नाथ, जय श्रीराम.